गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण, खामगावात तीव्र पडसाद. झालेल्या घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहर कडकडीत बंद. विविध सामाजिक संघटनेचा बंदला पाठिंबा. नमस्कार, मी राम बीडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात नेमकं काय आहे प्रकरण. 2 दिवसांपूर्वी गाय चोरी संशयावर दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी, दलित पॅन्थर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी व बौद्ध महासभा यांनी केला घटनेचा जाहीर निषेध. विशेष म्हणजे धर्म विचारून तिघांनी बेदम मारहाण केली होती. सदर प्रकरणी शहरात तीव्र पडसाद उमटली असून बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सर्व समविचारी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. शाळा, महाविद्यालये, व्यावसायिकांनी व शहरवासियांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आज सकाळपासूनच खामगाव शहर व शहरातील दुकाने बंद ठेवत सदर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. वंचित बहुजन आघाडी नेतृत्वात हा बंद पाळण्यात येत आहे. आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर 25-26 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी तथा बौद्ध महासभेने मोर्चा काढून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष या मोर्चात मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यालयावर काढण्यात आला होता. नंतर निवेदन देत आरोपीला तात्काळ अटक नाही केली तर पुन्हा 28 जुलै रोजी खामगाव बंद करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. तसेच भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष प्रकाश धोंदळे यांनीही या घटनेच्या निषेधार्थ एल्गार पुकारला होता. या प्रकारामुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित तरुण रोहन पैठणकर यांची अकोला येथे रुग्णालयात जाऊन भेट घेतली व नंतर हा सर्व जमाव पोलीस स्टेशनवर धडकला. यावेळी SDPO प्रदीप पाटील यांना भेटून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निवेदन देण्यात आले. खामगाव बंद पाळण्यात आला. त्याला 100% प्रतिसाद मिळाला. त्याचे वृत्त हाती आले असून शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे कळते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मुख्य संपादक मनोज मिळे, बुलढाणा. होतो तिकडून 2 जण आले. मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे. त्यांना म्हटलं मला माहीत नाही. ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं. तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले. मी फोनवर बोलत होतो. उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले. काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली. माझ्या मुलांना 3 जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फ्रॅक्चर झालेला आहे. एवढं गंभीर जखमी केलेलं आहे. तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की 3 दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे. डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आहे. दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहेत. आज आमच्या सोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय, गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट, आतंकवादी घोषित करा. पहलगामचे आतंकवादी, जसे पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारलंय, तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते. यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातमीचा वेध घेणारं बहुजनाचं चॅनल म्हणून उदयास आलेलं बहुजन इंडिया न्यूज टुडे पाहत रहा. आपलं चॅनल, आपली बातमी.